आता बघा 1-2 दिवसामध्येच अधिक महिना सुरू होत आहे म्हणजेच धोंड्याचा महिना. तर लवकरच सुरू होत आहे आपला धोंड्याचा महिना म्हणजेच अधिक मास. पण हा अधिक मास नक्की आता कधीपासून सुरू होणार आहे? तर 17 मे 2026 पासून ते 14 जून 2026 पर्यंत असणार आहे. तर बघा या अधिक मासात ना आवर्जून लेकीने आईची ओटी भरली जाते. तर ओटी का भरावी, कशी भरावी या रिलेटेड सगळी माहिती ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, अजिबात स्किप करू नका. तर नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर बघा अधिक मास आला की ही एक परंपरा ना आपल्याला खूप पाहायला मिळते. ती म्हणजे लेकीने आईची ओटी भरणे. पण ही परंपरा का केली जाते? तर बघा आपल्यामध्ये सुद्धा ना म्हणजे काही ठिकाणी हे केलं जातं, ज्याच्या त्याच्या परंपरा वेगवेगळ्या असतात ज्या त्या ठिकाणच्या. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये तर ही परंपरा भरपूर ठिकाणी केली जाते. तर अधिक मास आला की ही एक परंपरा ना बघा लेकीने आईची ओटी भरायची असते. पण ही परंपरा का केली जाते? तर ओटीमध्ये काय असतं, काय भरतात आणि ओटी भरण्याची योग्य पद्धतसुद्धा कोणती? तर ह्या सगळं मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सविस्तर माहिती देणार आहे. तर व्हिडिओ नक्की बघा. तर सर्वात आधी आपण थोडक्यात अधिक मास म्हणजे नक्की काय हे समजून घेऊ. तर हिंदू पंचांगानुसार बघा चंद्र आणि सूर्य यांच्या गणनेत जो फरक पडतो तो भरून काढण्यासाठी साधारण 3 वर्षांनी एक अतिरिक्त महिना येतो. आपल्याला चांगलंच माहिती असेल की 3 वर्षानंतरच अधिक मास येतो. त्याला अधिक मास किंवा पुरुषोत्तम मास म्हणतात. तर हा महिना भगवान विष्णूंना समर्पित मानला जातो. या महिन्यात बघा जप, पूजा, दान, भरपूर अशा धार्मिक कार्यांना विशेष महत्त्व असतं. तर लेकीनं आईची ओटी का भरावी हे आपण बघूया. तर अधिक मासात विवाहित लेक म्हणजे लग्न झालेली मुलगी आपल्या आईची ओटी भरते. ही केवळ परंपरा नसून त्यामागे प्रेम, आदर आणि कृतज्ञतासुद्धा आहे. म्हणजे बघा ही फक्त परंपराच नाही तर आपल्या नात्यातला आदर देणारीसुद्धा खूप मौल्यवान गोष्ट आहे. आई आपल्या मुलीसाठी आयुष्यभर खूप त्याग करत असते. तुम्हाला चांगलंच माहिती आहे की बघा आपले आईवडील आपल्यासाठी किती करतात. बरेच लोक म्हणतात बघा आपल्या आईवडिलांचं पूजन करा, मंदिरातल्या देवाचं सुद्धा पूजन करायची आपल्याला गरज नाही पडणार. तर बघा लहानपणापासून ती आपल्या मुलांची काळजी घेते, संस्कार देते, प्रत्येक सुखदुःखात तिच्या पाठीशी उभी राहते. म्हणून अधिक मासासारख्या पवित्र महिन्यात लेक आपल्या आईला साडी, वाण, नारळ, फळं देऊन तिचा सन्मान करते. तर ही परंपरा म्हणजे आईबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक सुंदर मार्ग मानला जातो. तर धार्मिक मान्यता बघा याच्यामध्ये सुद्धा काय सांगते, तर असं सुद्धा म्हटलं जातं की बघा अधिक मासात केलेल्या दानाचं आणि आपलं सकारात्मक पुण्य अनेक पटीने वाढतं. आईला आपण देवीचं रूप मानतो. तर म्हणून तिचा आपण सन्मान करायचा असतो. सन्मान केल्याने घरात सुख, शांती आणि समृद्धीसुद्धा येते अशी श्रद्धा आहे. बघा काही ठिकाणी सुद्धा ना असं म्हणतात की आईचे आशीर्वाद मिळाल्याने संसारात अडचणी कमी होतात आणि घरात सकारात्मकता वाढते. ओटी म्हणजे नेमकं काय? तर ओटी भरणे म्हणजे विवाहित स्त्रीच्या ओटीत शुभ वस्तू ठेवून तिचा सन्मान करणे. आता महाराष्ट्रात हळदी-कुंकू, मंगळागौर, संक्रांत, अधिक मास अशा अनेक प्रसंगी ही परंपरासुद्धा केली जाते. आता तुम्हाला चांगलंच माहिती असेल बघा मंगळागौरसुद्धा बऱ्याच ठिकाणी करतात. तर ओटी भरताना सुद्धा आपल्याला काय काय त्याच्यात सामान द्यायचं आहे. तर हळद, कुंकू, तांदूळ, नारळ, फळं, फूल, मिठाई, साडी किंवा तुमची जर ऐपत साडी घ्यायची असेल, परिस्थिती असेल तर घ्या. नाहीतर साडीच असणं असं गरजेचं नाही. तुमच्या परिस्थितीच्या ह्यानं हा मान करणं गरजेचं आहे. तुम्ही ब्लाऊज पीस देऊनसुद्धा ओटी भरू शकता. दक्षिणा, त्यानंतर वाण अशा काही जण आपल्या ऐपतीनुसार भेटवस्तू देतात. तर आता ओटी कशी भरायची आणि भरण्याची योग्य पद्धत काय किंवा शुभ वेळ कशी निवडायची? सकाळची किंवा संध्याकाळच्या वेळी तुम्ही ओटी भरू शकता. आता काय करायचं, आईला आपल्या पाटावर आधी बसवायचं. आईला आदराने बसवून तिच्या कपाळाला आपल्याला हळदी कुंकू लावायचं आहे. तर ओटी कशी भरायची? तर तिच्या पदरात आपल्याला तांदूळ, नारळ, फळ आणि इतर वस्तू ठेवायच्या आहेत. आणि त्यानंतर आपल्याला आपण जे काही साडी, ब्लाऊज पीस हौसेनं ज्या काही गोष्टी घेतल्या असेल त्या आपण प्रेमाने आईला छोटी भेट द्यायची आणि नंतर सगळ्यात लास्टला तिचे आपल्याला आशीर्वाद घ्यायचे आहेत.
तर या परंपरेमागचं बघा खरं सौंदर्य म्हणजे हेच आहे की आजकाल अनेक जण फक्त परंपरा म्हणून ओटी भरतात, पण खरं पाहिलं तर ही सुद्धा एक भावना आहे आईबद्दल प्रेम व्यक्त करण्याची. आईला महागड्या वस्तूंपेक्षा सुद्धा मुलीचं प्रेम आणि आदर जास्त महत्त्वाचा वाटतो. म्हणून ऐपत मोठी असो आपली किंवा छोटी, बघा आई अपेक्षा करत नाही मला तू एवढंच दे तेवढंच दे. आपली जेवढी ऐपत आहे तेवढं आपण करायचं. मनापासून केलेला सन्मान हा सर्वात महत्त्वाचा असतो. तर महिलांनीसुद्धा बघा ह्या महिन्यात अधिक मासामध्ये भगवान विष्णूंची पूजा, तुळशीची पूजा, दानधर्म, हळदी कुंकू कार्यक्रम, मंत्र जप, गीता वाचन ह्या सगळ्या गोष्टी केल्या तरीसुद्धा चालतात. तर मंडळी बघा, अधिक मासात लेकीने आईची ओटी भरणे ही एक परंपरा तर आहेच आहे आणि कृतज्ञतेची भावनासुद्धा आहे. आणि आईचे आशीर्वाद हे आपल्या आयुष्यातील सर्वात मोठं धन मानलं जातं. तर बघा, तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि तुम्हीसुद्धा तुमच्या आईचा चांगला मानपान करा, थाटामाटाने तिची ओटी भरा. आपले आईवडील आपल्यासाठी खूप काही काही करत असतात. तर तुम्ही यावर्षी आईची ओटी भरणार आहात का? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका, जेणेकरून असेच तुम्हाला छान छान व्हिडिओ, भक्ती रिलेटेड माहिती, स्वामी समर्थांच्या सेवा माहिती ह्या तुम्हाला मिळतील. तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.